तर रामकृष्ण हरी माऊली विषय असा आहे की तब्बल 400 दिंड्या ह्या देहू ते पंढरपूरच्या वारीत आहेत असं इथले लोक म्हणतात. तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, असतील 400 दिंड्या असतील. आणि याचं मॅनेजमेंट एवढं भारी आहे ना, एका दिंडी मागं दुसरी दिंडी, त्याच्या मागं तिसरी दिंडी, त्यातला एखादा माणूस जरी बाहेरचा त्या दिंडीमध्ये आला, एंटर केला नाही तर त्याला आपोआप ती लोक बाहेर काढतात आणि आपल्या नामस्मरणात देवाच्या पुढे चालत राहतात. तब्बल 400 दिंड्याचं मॅनेजमेंट करणं सोपं आहे. 400 रजिस्टर दिंड्या आहेत आणि बाकीच्या दिंड्या पण अजून वेगळ्या आहेत. म्हणजे तब्बल 1000 दिंड्या असतील, एवढी मोठी वार आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. गाव कोणतं तुमचं? आम्ही मुंबईवरून आलो. आणि दिंडी किती नंबरची दिंडी आहे? 2 नंबर दिले, नगराच्या पाठीमागे 2 नंबर. अशा किती दिंड्या आहेत आपल्या ह्या देहू ते पंढरपूरच्या वारीमध्ये? जवळजवळ 400 तर दिंडे असतील. तब्बल 400 दिंड्या आहेत आणि मान्यता प्राप्त दिंड्या 400 आहेत असं म्हणणं आहे तुमचं? होय होय होय. आणि अशा वेगळ्या दिंड्या जास्तच असणार आहेत 400 पेक्षा? तशा 2000 पर्यंत असतील. तब्बल 2000 पर्यंत दिंड्या आहेत सगळ्या वारीमध्ये. काय सांगताल, वारीचा अनुभव कसा आहे तुमचा? एक नंबर एक नंबर. कुणाचं आजार पण असेल तर ते ठीक होईल वारीमध्ये चालल्यामुळे. जे लोक वारीला येत नाहीत त्यांच्यासाठी तुम्हाला 2 शब्दात काय सांगता येईल? येऊन बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. आणि याच्यामध्ये भरपूर काय आपल्या शरीराची कमाई होते. असं म्हणतात की वारी ही अनुभवासाठी असतं, हे खरं आहे का? खरं, अगदी खरं, अगदी खरं. 2 दिवस तरी चालावं, जन्माला येऊन वारीमध्ये 2 दिवस तरी चालावं. महिनाभर कंटिन्यू लोक चालते ती, पण कोणी आजार नाही, काय नाही, अजिबात काय नाही. देवाचं लक्ष आहे सगळ्यांच्यावरती. कोणत्याही प्रकारची अडचण नाही, सगळे लोक सगळी सुदृढ आहेत. 15 दिवस 20 ते 30 दिवस वारी चालते, त्यामध्ये कोणी उपाशी राहत नाही, काय नाही. सगळ्यांची व्यवस्था आहे पद्धतशीर. जेवण खाण्याची सगळ्याची व्यवस्था आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. गाव कुठलं तुमचं? गाव बेंबळ. हे दिंडी कुठली आहे? ज्ञानोबा तुकाराम रामभाऊ वरकारे. गाव कुठलं महाराजांचं? महाराजांचं विटोले, परभणी जिल्हा. परभणीची दिंडी आहे म्हणायची. हा, महाराजांची परभणी जिल्हे. काय सांगताल, वारीचा अनुभव कसा आहे तुमचा? वारीचा अनुभव म्हणजे काय सांगायचंय, सांगता सोय नाही राव. हा सुखी सोळा स्वर्गी नाही, एवढं महत्व आहे या सोहळ्याला. जी लोक वारीला येत नाही त्यांना तुम्ही काय म्हणसाल, काय सांगसाल? काय सांगताल म्हणजे त्यांना जेव्हा येतील तेव्हा खरं, पण त्यांचं ज्याच्या मनात आहे त्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळू शकते वारी, कोणाला बी मिळू शकत नाही. वारी सारखं सुख ज्याच्या नशिबात आहे तो पुण्यवान माणूस आहे म्हणायचा थोडक्यात तुम्हाला. हा पुण्यवान. जो माणूस पुण्य करेल तो माणूस वारा येईल. जेव मान्यात पुण्य करेल तोच माणूस वारीला, ज्याच्या नशिबात आहे तीच वारीला येईल. ठीक आहे, धन्यवाद माऊली. रामकृष्ण. तर रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली तुमचं वय काय? माझं वय 20. बघा मित्रांनो, 20 वर्षाचं माऊली आहेत आपल्या सोबत. टाळकर आहेत, वारकर आहेत. ते म्हणतात का नाही, योग्य वेळ योग्य वेळ ठरवतं, भक्तीत दंग व्हायचं का मस्तीत दंग व्हायचं. माऊली आपल्या सोबत आहेत. माऊली, आता तुम्ही पंढरपूरला इथून चालत जाणार आहात? हो. तुमचा काय अनुभव आहे वारीचा, काय म्हणताल? वारी काय नाही, वारी आनंदासाठी वारी आहे. तुम्ही किती वर्ष झालं ही टाळकरी वारकरी आणि ह्या संप्रदायात आहे, वारकरी संप्रदायात? 5 वर्ष झाले. तब्बल 5 वर्ष झालं, म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापासून माऊली वारकरी क्षेत्रात आहेत. बघा, काय म्हणसाल माऊली ह्याच्याबद्दल, काय सांगताल? काय नाही, वारी कशा पाहिजे करायची बाबा. एवढ्या वय बी काय नाही बघायचं वारीच्या टायमाला, कारण की यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर, करावा विचार नरगे चिंता कोणाशी. काहीच विचार न करता, घरचा विचार न करता आम्ही वारीला आलेलो आहोत. वारीचा अनुभव कसा आहे ह्या वर्षी? वारीचा अनुभव म्हणजे अतिशय सुंदर. वारीतलं वातावरण भक्तिमय आनंदमय आहे का, तुम्हाला काय वाटतं? हो, भक्तिमय आहे. इथं राहण्या खाण्याची सोय एकदम उत्तम आहे, कोणत्या प्रकारची अडचण येत नाही ना राहायला खायला? राहण्याची खाण्याची काहीही अडचण आली असली तरी काय नाही, फक्त भजन नामस्मरण असायला पाहिजे. राहायची काय, आम्ही रस्त्यावर राहू, काय नाही अडचण. पांडुरंगाच्या भक्तीत एवढं दंग आहात की तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. हो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, कुठून आलात तुम्ही? हे फार लांबून आलेला आहे, मराठवाड्यातून. हिंगोली जिल्हा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. किती नाव धामणगाव. किती किलोमीटर अंतर आहे हे तुमचं देहू पासून ते तुमच्या हिंगोली गावाचं अंतर? अंदाजे 400 किलोमीटर आहे. म्हणजे देहू पासून 400 किलोमीटर अंतर. देहू यायसाठी तुम्ही 400 किलोमीटर अंतर पार केले आणि इथून तुम्ही परत पंढरपूर पर्यंतचा प्रवास करणार आहे, तो पण पायी चालत? पायी चालणार. माऊली, वारीचा अनुभव कसा आहे, तुम्ही काय सांगताल वारीबद्दल? वारीबद्दल
एवढं सांगिततो, माझा वारीवर फार दिवसापासून विश्वास आहे. देह जाऊ अथवा पांडुरंगी दरोड भाऊ, माझ्या पायामध्ये बॉल टाकलेला आहे आणि मी गावाकडे 10 किलोमीटर सुद्धा चालू शकत नाही. आणि वारीत आल्यावर 25 असो, 30 किलोमीटर असो, 35 किलोमीटर सुद्धा मी चालणारा माणूस या वारीमध्ये आहे. मला एवढी तुकोबारायानं ऊर्जा दिलेली आहे, वारीची एवढं महत्व आहे. म्हणजे पांडुरंगाच्या नावात एवढी ताकद आहे की तुम्ही 10 किलोमीटर सुद्धा चालत नाही गावाकडे. ते इथं 100 ते 150 किलोमीटरचा प्रवास तुम्ही पायाने चालत कव्हर करताय. हो माऊली. म्हणजे बघा मित्रांनो, पांडुरंगाच्या नावात किती ताकद आहे. जो माणूस गावाकडे असताना 10 किलोमीटर चालत नाही, तो माणूस वारीमध्ये 35 किलोमीटरचा प्रवास एका दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून म्हणतो की वारी ही अनुभवासाठी असते, त्याच्यामुळे वारीला एकदा आलंच पाहिजे. पाहुणे, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? वारीला आलं पाहिजे की नाही? प्रत्येक माणसानं जीवनात येऊन ही पांडुरंगाची वारी, तुकोबारायाच्या पालखी संघ हो, ज्ञानोबारायाच्या पालखी संघ हो, प्रत्येक माणसानं जीवनात आल्याच्या नंतर हा नेम केलाच पाहिजे. तर जीवनाचं सफल कार्य झालं, नाही तर अनार्थ जीवन व्यर्थ आहे. वारी एकदा तरी केली पाहिजे. जीवनात येऊन एकदा तरी वारी केली पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद माऊली. धन्यवाद. धन्यवाद.